नगरपालिका आणि नगर परिषदेच्या काल लागलेल्या निकालामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये परत एकदा दादाच हे त्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. या निकालांचे परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळतील असं राजकीय विश्लेषक म्हणतात. या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते विकास पासलकर यांच्याशी. काल निकाल लागले. अजितदादा महायुतीत गेल्यानंतर ह्या लढती कशा होणार, एकत्र लढणार आणि मग भाजपचं सगळीकडे वर्चस्व दिसत असताना निकालांनी मात्र हे चित्र जे आहे ते पालटले. या निकालांबद्दल काय वाटतं हे सुरुवातीला आणि मग बाकी गोष्टींची चर्चा करूयात. काय झालं की दादांची एकूण काम करण्याची पद्धती ही संपूर्ण पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला, पिंपरी चिंचवडला आणि एकूणच महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु चर्चा अशी होती की भारतीय जनता पार्टीचे सत्तेचं समीकरण, लोकांचा जो ओघ होता येण्याचा, आणि त्याच्यामुळं असं वाटत होतं स्थानिक स्तरावरती जी आवक पक्षाकडे होत होती, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की दादांना या ठिकाणी पुणे जिल्ह्यात थोडीफार काही अडचण निर्माण होऊ शकते. परंतु मतदार एवढे सुज्ञ आहेत की माननीय दादांनी केलेलं जे काम आहे त्या कामामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला तर आपल्याला लक्षात येईल की बारामती, 15-20 वर्षापूर्वीचं बारामतीचं स्वरूप आणि आजची बदललेली बारामती. लोक जेव्हा बारामतीला जातात किंवा पिंपरी चिंचवडला जातात, दादांच्या कालखंडामध्ये ज्या ज्या वेळेस पालकमंत्री म्हणून ज्या वेळेस या स्थानिक स्वराज्य संस्था दादांच्या हातामध्ये होत्या, त्या काळामध्ये त्याचा आमूलाग्र चेहरा आणि मोहरा बदललेला होता. आणि लोकांना गेल्या 5 वर्षामध्ये असं एकतर इलेक्शन लांबलेली आणि त्याच्यामुळे लोक कंटाळले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, नगरसेवक असले पाहिजेत, नगराध्यक्ष असले पाहिजेत, आणि त्यामुळे लोकांना इलेक्शनची मानसिक तयारी झालेली होती. परंतु माननीय अजितदादांनी जशा पद्धतीने सर्वांना मतदारांच्या गाठीभेटी जशा शहर लेवलवरती घेतल्या तशाच ते ग्रामीणमध्ये, आणि म्हणून एकूण दादांच्या नेतृत्वावरती आणि त्यांच्या कामावरती विशेष लोकांनी प्रेम केलं. त्यांच्या कामावरती प्रेम केलं असं पाहतोय. पण ग्रामीण भागामध्ये हा जो दादांचा जलवा आहे तो पाहायला मिळाला. पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या 2 महापालिका आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये जर पाहिलं तर भाजपची एकहाती सत्ता होती. आणि इथं आता फडणवीसांनी सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत देणार, तरी दुसरीकडे भाजपचे लोक म्हणतात मैत्रीपूर्ण लढत फडणवीस म्हटले असले तरी हे युद्ध आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरती ही भाजपमध्ये सुरू आहे. तुमच्याकडचेही काही लोक गेलेले आहेत. मग महापालिकांची निवडणूक एवढी सोपी तुम्हाला वाटते? नाही, आम्हाला माननीय अजितदादांचं जे नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाने केलेलं काम, आज आपण महाराष्ट्रभर फिरलात तर आपल्या लक्षात येईल की पिंपरी चिंचवडला ज्यावेळेस माननीय अजितदादांना पूर्ण सत्ता दिली तर पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलून टाकला दादांनी. आणि आता गेल्या 7-8 वर्षामध्ये जे काही त्या ठिकाणी काहीच काम झालेलं दिसत नाही. लोकांमध्ये प्रचंड निराशा आहे, नाराजी आहे. आणि या महानगरपालिकेमध्ये स्थानिक ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिका दिली तर त्यांच्याकडनं साधारणतः संपूर्ण चित्र हे अत्यंत विचित्र होऊन बसलेलं आहे. म्हणजे आज पिंपरी चिंचवडच्या आपण जर तिकडं काही विभागामध्ये गेलो तर तिथं आज टँकरनी पाणी पुरवावं लागतंय आणि टँकरच्या लोकांचं लॉबिंग झालेलं आहे. म्हणजे दादांनी रस्ते केले, पाणी केलं, एवढ्या सगळ्या सुविधा दिल्या. आज त्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा माननीय अजितदादांचं काम आणि तुलनात्मक गेल्या 5 वर्षातलं काम आणि परत 3 वर्षाचं प्रशासकीय सत्ता, यामध्ये त्याला निश्चितरित्या माननीय दादांचं नेतृत्व हे त्याला निश्चितरित्या खुणावतंय. आणि याच माणसाच्या हातामध्ये राज्याची सत्तेमध्ये भागीदार असणारे उपमुख्यमंत्री म्हणून, पुण्याचे पालकमंत्री म्हणून, आणि जर दादांना जर पिंपरी चिंचवडची सत्ता दिली तर निश्चितरित्या आमूलाग्र बदल दादा करतील. पण हे जे तिकडं आउटगोईंग सुरू आहे तुमच्यातनं पण, तर ते काय थांबेल असं वाटतंय का ह्या सगळ्या कालच्या निकालानंतर, किंवा तुमच्याकडे काही इनकमिंग तगडं होणार आहे असंच? नाही, हे लक्षात घ्या की शेवटी आउटगोईंग जे असतं
हे फेन्सिंगवरचे लोक असतात. त्यांना आपल्याला कशामध्ये जिकडं पारडं जड किंवा जिथली परिस्थिती बदलू शकते अशा परिस्थितीवरती जाणारे थांबतात. कुंपणावरती मध्येच थोडा वेळ विचार करतात. त्यामुळं कालच्या रिझल्टमधून पुणे जिल्ह्यामध्ये दादा हे दादाच आहेत. दादांचा कामाचा वादा असल्यामुळं लोकांनी दादांवरती विश्वास ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितरित्या तुम्हाला, कारण भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाकडे बघून ज्यावेळेस लोक जात आहेत त्यावेळेस त्यांना, मला असं वाटतं की त्यांच्याकडं हे असं इनकमिंग येत आहे. मग त्यांचे मूळ जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काय फक्त सतरंजाच उचलायच्या का? तर त्या मूळ कार्यकर्ते सुद्धा किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रमित वातावरण निर्माण होत चाललेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला पुढच्या काळामध्ये ते दिसतील. तुम्हाला तेही लोक काय विचार करतील असंही दिसेल. तुमच्याकडे काही असं इनकमिंग होणार आहे का तगडं काही? त्या काल दादा बोलता बोलता म्हणालेत की सुरुवात झाली तर ती अशी लाईन लागते म्हणून, तर तशी लाईन तुमच्याकडे तयार आहे का? ते आता आगे आगे देखो होता है क्या, असं जे दादा बोलले, दादांच्या बोलण्यामध्ये काहीतरी मतीचा अर्थ असतो आणि त्यामुळं दादा हे लगेच हुरळून जाऊन काहीतरी हे करणार नाहीत, स्टेटमेंट करणार नाही. अत्यंत जबाबदारीने करतील आणि ज्याला जिथं कॅलिबर आहे असेच उमेदवार त्या ठिकाणी, काही लोक दादांच्या संपर्कात आहेत आणि ते निश्चितरित्या या ठिकाणी दादांचं कामाचं जे आकर्षण आहे त्याला बघून या ठिकाणी निश्चितरित्या आपल्याला इनकमिंग झालेलं दिसेल. एक शेवटचा प्रश्न, इच्छुकांची नावं चर्चेत आली, त्याच्यानंतर तुमच्या पक्षातले काही पदाधिकारी असतील, नेते असतील, यांच्या मुलांची नावं सुद्धा चर्चेत आहेत आणि त्यामुळं घराणेशाहीचा एक मुद्दा जो आहे त्याच्यावरती आता आक्षेप घेतला जातोय, लोक बोलायला लागलीत. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ असेल किंवा इथं दीपक मानकरांची दोन्ही मुलं जी आहेत ती रिंगणामध्ये आहेत. मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या मुलांना जर तिकीट मिळणार असेल तर आम्ही काय करायचं, अशी चर्चा तुमच्या पक्षातही दबक्या आवाजामध्ये सुरू आहे. घराणेशाही रोखता येईल का? त्यांनाही न्याय दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय आहे मॅडम की शेवटी राजकारणामध्ये इलेक्टिव्ह मेरिट्स पाहिले जातात आणि त्यामुळे ह्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून मग एखादा नेता आपला वार्ड किंवा आपला प्रभाग किंवा एकूण मतदारसंघ सांभाळत असताना एखादं तिकीट जर आपल्या कुटुंबाकरता मागितलं तर त्या ठिकाणी शक्यतो नेते मंडळी दुर्लक्ष करतात की चला पूर्ण शहराची जबाबदारी किंवा त्याच्यातले 50% जबाबदारी ज्या ज्या नेत्यांवरती दिलेली असते. त्यामुळे आता हे सगळ्याच पक्षांना हे ग्रहण लागलेलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना कुठंतरी ॲडजस्टमेंट करून पुढे मागं सरकून, कारण यामध्ये काय होतं की भरपूर संधी आहे आणि त्याच्यामुळे 4चा प्रभाग झालेला आहे. प्रभागामध्ये आता निवडून येताना खूप एक सिंगल जर वार्ड रचनेमध्ये असतं तर निवडून येणं सोपं होतं, पण प्रभाग रचनेमध्ये 1.5 लाख म्हणजे पूर्वी आपला कसबा हा 1.5 लाखाचा आमदारकीचा मतदारसंघ होता. आज ते प्रभागामध्ये 1.5 लाखाचे मतदार झालेले आहेत आणि त्यामुळे हे सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीमध्ये 1-2 पुढची पिढी ही येत राहणार आहे आणि पक्ष म्हणून काही ठिकाणी आलं तर आम्हाला त्याचा स्वीकार करावा लागतो, कारण त्या नेत्यावरती शहराची जबाबदारी असते. जसं अण्णांचं सांगितलं तसं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आहे, दीपक भाऊंचं पुणे कोथरूड, अशा जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यामुळे एखाद्या कुटुंबामध्ये एखाद दुसरी संधी ही द्यावी लागते. तर पुण्यामध्ये दादांचा वादा हा लोकांना माहिती आहे, त्यामुळे दादांचा जलवा हा कायम राहील असा विश्वास विकास पासलकरांनी व्यक्त केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजालेसह अश्विनी सातवडुके, LS मराठी, पुणे.